अख्ख्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये तब्बल 10,000 जिवंत बॉम्ब पेरलेले आहेत. हे बॉम्ब कुणा दहशतवाद्याने नाही तर आपल्याच भ्रष्ट यंत्रणेने रुग्णालयांमध्ये पेरलेत. याच एका बॉम्बचा स्फोट 24 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या डफरीन रुग्णालयात झाला. ज्या मशीन्स माणसाला श्वास देण्यासाठी बनवल्या त्याच मशीन्सनं 3 निष्पाप आणि कोवळ्या नवजात बालकांचा श्वास कायमचा हिरावून घेतला. हे केवळ मृत्यू नाहीत, हा व्यवस्थेनं केलेला निर्घृण खून आहे. याच व्हेंटिलेटर बॉम्बची अख्खी कुंडली या व्हिडिओत पाहायला मिळेल. विचार करा त्या आईचा जिनं 9 महिने एका जीवाला पोटात वाढवलं, प्रसूतीच्या वेदना सहन केल्या, पण तिला आपल्या बाळाला साधं कुशीतही घेता आलं नाही. अतिदक्षता विभागात काचेच्या पेटीत जगण्यासाठी धडपडणाऱ्या त्या 3 कोवळ्या जीवांना काय समजलं असेल? अचानक एका व्हेंटिलेटरचा स्फोट होतो. सगळीकडे धुराचे लोट पसरतात. ज्यांना रडता येत नव्हतं, पळता येत नव्हतं, त्यांचा त्या आगीत आणि गुदमरून करून अंत झाला. रुग्णालये ही जीव वाचवण्यासाठी असतात, पण अमरावतीच्या डफरीन रुग्णालयातील ही नवी इमारत त्या चिमुकल्यांसाठी स्मशानभूमी ठरली. पण हे घडलं कसं? यामागे कोणाचा हात आहे? या स्फोटाला कारणीभूत ठरलेले व्हेंटिलेटर हे शिल्लर नावाच्या कंपनीचे होते. धक्कादायक बाब म्हणजे आजच्या घडीला राज्यभरातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये याच शिल्लर कंपनीचे तब्बल 10,000पेक्षा जास्त व्हेंटिलेटर वापरले जात आहेत. म्हणजेच 10,000 जिवंत बॉम्ब. जेव्हा डफरीन रुग्णालयाच्या नव्या इमारतीत हा SNCU वॉर्ड सुरू होत होता तेव्हा तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे शिल्लर कंपनीचे व्हेंटिलेटर वापरण्यास लेखी आणि तोंडी तीव्र विरोध केला होता. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे व्हेंटिलेटर सुरक्षित नाही. तरीही वरिष्ठ पातळीवरून हेच व्हेंटिलेटर वापरण्याची सक्ती का करण्यात आली? निष्पाप चिमुकल्यांच्या जीवापेक्षा आरोग्य विभागाचे या कंपनींशी कोणते आर्थिक साटेलोटे आहेत का? असे प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार असं समोर आलंय की या व्हेंटिलेटरची बॅटरी कालबाह्य झाली होती. कॉम्प्रेसरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली आणि हा काही पहिला अपघात नाहीये. 25 सप्टेंबर 2022 रोजी डफरीन रुग्णालयाच्या जुन्या इमारतीतही असाच व्हेंटिलेटरचा भीषण स्फोट झाला होता आणि तेव्हाही ते व्हेंटिलेटर याच शिल्लर कंपनीचे होते. 2022 मध्ये स्फोट होऊनही प्रशासन झोपलेलं होतं. त्यांनी कोणताच धडा घेतला नाही. आता जेव्हा 3 बाळांचा बळी गेलाय तेव्हा प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी रुग्णालयाची पाहणी करून कंपनीच्या प्रतिनिधींची कसून चौकशी केली. 26 ऑगस्ट रोजी एक उच्चस्तरीय समिती अमरावतीत दाखल झाली. पण याच निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिला प्रश्न, जेव्हा डॉक्टरांनी विरोध केला होता तेव्हा ते फेटाळून कंपनीला टेंडर देणारे ते वरिष्ठ अधिकारी कोण आहेत? दुसरा प्रश्न, कालबाह्य बॅटरी असलेले 10,000 व्हेंटिलेटर राज्यभरात जीव वाचवत आहेत का जीव घेण्यासाठी टपून बसलेत? तिसरा प्रश्न, केवळ चौकशी समिती नेमून हा विषय दाबला जाईल की यामागे असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल का? आज ही वेळ अमरावतीच्या त्या 3 कुटुंबावर आली आहे. उद्या हे 10,000 व्हेंटिलेटर महाराष्ट्रातल्या कोणत्याही रुग्णालयात आपल्यापैकी कोणाचाही जीव घेऊ शकतात. याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.